सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना. आणि शिवसेना एकच आहे. दुसरे ते कोण आहेत? ते लोकच म्हणतात ए संशी. ते ही सगळी लोक, त्यांना काय शेंडा नाही, बुडखा नाही, नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही गेलेली माणसं आहेत. गेलात, मोठे झालात, ठीक आहे, पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे मला चिंता नाहीये. मी जसं येत्या 16 तारखेला मी नाशिकला जातोच आहे, ते 1 दिवसाचं शिबिर आहे. याचा अर्थ असा नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय, नाही, नाशिकला शिबिर घेतोय. आणि विनायकरावांना मी सांगितलं की विनायकराव, गणपतराव, तुम्ही सगळेच आहात, तुम्ही सगळे कोकणवाले आहातच, की लवकरात लवकर, कारण आता जरा थोड्या सुट्ट्या वगैरे लोकांना एन्जॉय करू द्या. प्रत्येक वेळेला कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार, त्यानं सुद्धा काही थोडीशी गंमत थोडं आयुष्यात काही सुखाचे समाधानाचे क्षण पाहिजेत ना. आणि नंतर मात्र माझा सलग दौरा अगदी तळ कोकणापासून वरपर्यंत हा मी करणार आहे. जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे. पण तोपर्यंत सहदेवराव, तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहे. मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती, पण या स्थानिक पातळीवरती या थोड्या कुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर कधी सोडायचं नाही. आता परत घरी आलेला आहात. आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते, मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहिलात, निष्ठेने राहिलात. आणि आज सुद्धा तसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल, पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच केवढं तरी माझं मोठं वैभव आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या, तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो. असेच सगळे येत राहा, मी पण तुमच्याकडे येईन. आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असेल. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.